नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ओढणी, दुपट्टा, स्टोल असं कुठल्याही याच्यावर आपण हे पेंटिंग करू शकतो. मी ही ओढणी घेतली आहे, कॉटन सिल्क अशी ही ओढणी आहे. ओढणीचीच पहिले आपण सरळ उलट बाजू बघून घ्यायची आणि याला अशी एक बॉर्डर दिलेली आहे. त्या बॉर्डरच्या वर मी पेंटिंग करणार आहे. ही खालची बाजू आहे, ही सरळ बाजू आहे. सरळ बाजू जास्त सिल्की आहे, खालची बाजू जी आहे उलट ती चमकत नाही. म्हणून ही मी पहिले सुरुवातीला ओढणीची बाजू बघून घेतली सरळ उलट आणि आता त्यावर हे पेंटिंग असं स्टार्ट करायचं आहे. याला अशी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरच्या वर एक अशी पेंटिंगची बॉर्डर मला काढायची आहे. तर मी ही अगदी सगळ्यात पहिली ओढणीवरील पेंटिंगचा व्हिडिओ टाकत आहे, त्याच्यामुळे मी सोपी डिझाईन घेत आहे, असं तुम्हाला बघून कुणालाही जमेल असं. मी ही वारली आर्टचं डिझाईन यावर टाकत आहे. थोडं वारलीचं फिगर, घराचे स्केचेस, थोडासा रस्ता, झाड असं वेगवेगळं असं सिनेरीसारखं मी याच्यावर पूर्ण अशी बॉर्डर काढणार आहे. तुम्हाला हे पूर्ण काढता काढता आता कळतच आहे. मी हे फॅब्रिक कलर घेतले आहे आणि ब्रश आणि हा गोल्डन कलर घेतला आहे. याचा डार्क मरून असा ओढणीचा कलर आहे आणि त्याला अशी पिंकिश गोल्डनिश कलरची बॉर्डर आहे. त्याच्यावर हे गोल्डन कलरनी काम पूर्ण मी करणार आहे. ते म्हणजे असे उठावदार दिसेल आणि गोल्डन कलरनी केल्यामुळे आपण हे कुठल्याही कुर्त्यावर वगैरे यूज करू शकतो. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे पेंटिंग मी कसं करत आहे. अगदी असे तुम्ही पेन्सिलने स्केचेस करून काढून बघितले आणि ते नंतर ओढणीवर केले तर हे कुणालाही जमेल असं साधं सिंपल पेंटिंग आहे. याच्या मी अशा बऱ्याचशा ओढण्यांचे व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यावर थोडंसं वेगवेगळं डिझाईन अशा येतील. पण हे अगदी सिंपल सोबर असं मी ही डिझाईन चूज केलं आहे की सगळ्यांना जमेल. तुम्हालाही तुमच्यासाठी गिफ्ट देण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी अशा ओढण्या तुम्ही करू शकता. त्याच्यासाठी हे मी अशी ओढणीची पेंटिंगची सुरुवात केलेली आहे. हे वारलीची फिगर आहे. वर मी झाडाचा फॉर्म दाखवला आहे, घराचा फॉर्म दाखवला आहे, रस्ता दाखवला आहे, खांब दाखवला आहे. असं वेगवेगळं आपण कुठल्याही मनाने एखादा फॉर्म इथे काढत काढत गेलं की ते असं डिझाईन पूर्ण आपली एक ती बॉर्डर कंप्लीट होत जाते. आणि हा गोल्डन कलरनी काढत आहे, त्याच्यामुळे मरून कलरवर हे डिझाईन बिलकुल तुम्ही बघू शकता की खूप उठावदार असं दिसत आहे. जेव्हा ही पूर्ण ओढणी कंप्लीट होईल तेव्हा आणखीन खूप सुंदर दिसेल. आता हे पूर्ण असं ओढणीची थोडंसं बॉर्डरचा तेवढा बुट्टा म्हणूया आपण, तेवढा असा तयार झाला आहे. असं हे कंटिन्यू पूर्ण ओढणीवर खालची साईड आणि वरची साईड असं पूर्ण ओढणीचे दोन्ही काठावर हे पूर्ण अशी बॉर्डर पेंटिंगची करून मी टाकणार आहे. ते बघा तुम्ही, अगदी मी सोपी डिझाईन काढलेलं आहे. कोणालाही जमेल असं डिझाईन आहे. आता ही अशी सुरुवात जी आहे ओढणीच्या बॉर्डरची ती अशी कंटिन्यू इकडे इकडे मी करता समोर येत जाईल. म्हणजे अशी ती ओढणी आपली कंप्लीट होत जाईल. जिथे आपल्याला वारली आर्टची फिगर वाटते तिथे ती टाकायची, जिथे खराचा फॉर्म वाटते ते टाकायचं, जिथे गवत काढावंसं वाटते तिथे गवत काढायचं, जिथे सूर्यासारखं फॉर्म द्यायचं तर सूर्यासारखा काढायचा. असं वेगवेगळं कुठलंही मनाने आपलं डिझाईन काढलं तरी ही बॉर्डर अशी सुरेखच दिसते. आणि हे अगदी ज्याला पेंटिंग येत नाही, काही हॉबी आहे ते सुद्धा असे हे पेंटिंग करू शकता. हे आपण असं ड्रेसला खालून बॉर्डर देखील असं काढू शकतो, असा त्याचा यूज होऊ शकतो. मी हे ओढणीवर करत आहे. असंच तुम्ही साडीची बॉर्डर, ड्रेसची बॉर्डर, रेडीमेड कुर्त्यावर असं कुठल्याही याच्यावर काढू शकता. बघा हे आता मी पूर्ण एक बाजू केली ती तुम्हाला दाखवत आहे. अगदी सिंपल फॉर्म वापरले आहेत. हे कोणालाही जमेल. बघा किती सुंदर दिसते. आता पुन्हा हे असं या साईडने, म्हणजे ही आता दुसरी बाजू तयार झालेली आहे. दुसरी बाजूची अर्धी साईड अशी करत पुन्हा आपण इकडे समोर जाणार आहे.
अगदी घराचा फॉर्म असा सोपी घेतलेला आहे. असे हे आपले जमिनीचा भाग असं लाईन लाईन काढून आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. आता ही अशी बॉर्डर आपली करता करता पूर्ण अशी तयार होईल. हे पहा, हे असे मी गवताचे फॉर्म काढलेले आहे छोटे छोटे. असं अगदी ती प्लेन ओढणीला म्हणजे इतकं सुंदर गेटअप आहे, ते खूप छान दिसते. आपण ती अशी पूर्ण हातावर पसरवून अशी घेतली की आणखीन ते डिझाईन असं छान सगळ्यांना दिसून पडतं. आणि हा मरून कलर असा आहे की कुठल्याही प्लेन कुर्त्यावर आपण याला घालू शकतो. ही वारली आर्टची फिगर अशी आहे की ही कोणालाही जमते. हा व्हिडिओ मी थोडा लांब बनवलेला आहे, कारण की म्हणजे तुम्हाला हे सगळं काम असं समजायला पाहिजे आणि बघता बघता म्हणजे ज्याला इच्छा असेल करायची त्याला खरंच तर त्याला करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ थोडा लांब बनवलेला आहे. म्हणजे थोडा त्याच्यामध्ये डिटेल्स काम दाखवलं की तुम्हाला पण ते करायसाठी सोपी पडायला पाहिजे म्हणून. नाही तर हा कमी मिनटाचा देखील बनवू शकतो. पहिला असल्यामुळे मी हा थोडा याच्यामध्ये सगळं डिटेल वर्क टाकलेलं आहे. आता असं सूर्यासारखा फॉर्म टाकलेला आहे. हा देखील अगदी सिंपल आहे. काहीच याच्यामध्ये खूप आडेवेडे घेऊन असं काही काढलेलं नाही आहे. अगदी सिंपल सोबर असं हे डिझाईन मी घेतलेलं आहे. आता जिथे आपल्याला हे मरून कलरचं कसं हे कलर डार्क आहे आणि गोल्डन कलर आपण यूज केला तर त्यावर काय होते, थोडंसं आपल्याला परत एक हात घ्यावा लागते. जिथे अगदी असं लाईट वाटत आहे तिथे आपण पुन्हा त्याला कलर करून घ्यायचा. किंवा मग शेवटी जेव्हा आपली पूर्ण ओढणी कंप्लीट होते तेव्हा आपण त्याला परत परत एक कलर देऊन असं पूर्ण डार्क शेड येऊ शकतो त्याला. बघा किती छान दिसत आहे. ही अशी पूर्ण ओढणीची ही बॉर्डर इथपर्यंत आता ही शेवटपर्यंत अशी कंप्लीट होत आहे. इथे मी हे झाडाचा फॉर्म टाकलेला आहे. अगदी स्लो मोशनने दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे अगदी शिकायला देखील सोपी आहे. असे मी हे ओढण्या, कुर्तीज, बटवे असे वेगवेगळे जे प्रकारचे व्हिडिओज टाकले आहेत ते मी सगळे सेल करते हे पेंटिंग केल्यानंतर. किंवा आमच्याकडे असे काही कस्टमर्स आहेत किंवा काही अशा ओळखीचे मॅडम आहेत की त्या अशा आमच्याकडनं घेऊन ह्या ओढण्या, कुर्तीज वगैरे त्याचं एक्झिबिशन्स भरवतात. मी माझे स्वतःचे पण एक्झिबिशन्स वगैरे करत असते. ह्या अशा ओढण्या रेडीमेड अशा कुठे तुम्हाला बघायला मिळत नाही. त्याच्यामुळे याला ह्या ओढण्या घ्यायला कोणीही तयार होतं. त्याच्यामुळे हे काम असं कंटिन्यू माझं चालत राहतं. वेळेनुसार जसं ॲडजस्ट होईल तसं तेवढं तेवढं जास्ती काम केल्या जाते. आता हे पूर्ण बघा ओढणीची बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. बघा कसं छान गेटअप आलेलं आहे. ही एक पूर्ण एक साईड ओढणी आहे. याला असे गोंडे वगैरे आहे. एक या साईडला देखील त्याला बॉर्डर आहे. ही ओढणीची दुसरी बाजू. हे पूर्ण अशी त्याला बॉर्डर. आता जो असा हा मधला भाग आहे तिथे पण आपण जी बॉर्डरनी डिझाईन काढली तर त्या बॉर्डरमधला एक एक बुट्टा घेऊन आपण असं दूर दूर अंतरावर असं त्याच्यावर देखील काढू. म्हणजे काय होईल, ही ऑल ओव्हर बुट्ट्याची पूर्ण ओढणी होईल. म्हणजे ही अगदी आपण घेतली ड्रेसवर की खूप छान दिसेल असं. आता ही पूर्ण ओढणी कंप्लीट मी तुम्हाला दाखवत आहे. दोन्ही साईडने ही बॉर्डर कंप्लीट झालेली आहे.
एकदा पहिले ही बघून घ्या, नंतर मध्ये बुट्टा कसा काढायचा तो मी सांगते तुम्हाला. पूर्ण अशी बॉर्डर छान दिसत आहे. आता तुम्ही हेच डिझाईन असं जवळून बघा. अशी पूर्ण छान मोठी लांब अशी ओढणी आहे. आता ही जो मधला भाग आहे इथे आपण एक एक बुट्टा काढणार आहे याच्यामधला. म्हणजे हा सूर्य झाला, एखादा झाडाचा फॉर्म झाला, एखादी फिगर झाली वारली आर्टची, एखादा रस्त्याचा फॉर्म झाला, एखादा घराचा, चक्राचा, असा हे जे सगळे फॉर्म काढले आहेत ते असे मी मध्ये मध्ये बुट्ट्यासारखे काढणार आहे. जसं साडीवर वगैरे असतात तसे. म्हणजे ही ऑल ओव्हर प्रिंट होईल पूर्ण ओढणीवर. आता हा मी असा एक सर्कल काढलेला आहे हे दोन. म्हणजे याला मी असं हे सूर्यासारखा दाखवणार आहे. आता हा पहिला एक ओढणीवरील बुट्टा झालेला आहे. आपल्या अंदाजानुसार आपण थोडं थोडं अंतरावर हे असे मी काढणार आहे. याला काही मी आखून नाही घेतलेलं आहे किंवा काही मोजमाप असं करून घेतलेलं नाही आहे. काढता काढता आपण व्यवस्थित अंतर ठरवायचं आणि आपण ते काढत जायचं. नाही आपल्याला सुचत असेल तर थोडेसे आपण काही अंतरावर असे पहिले डॉट दिले पेन्सिलनी, कुठल्या चॉकनी वगैरे तरी चालतात. म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. आता एक मी इथे काढला, याच्या बाजूला हा काढत आहे. आता मी नेहमी करत जाते, काम काढत जाते, त्याच्यामुळे खूप सवय झालेली आहे. तुम्ही असं पहिले डॉट देऊन काढू शकता. खाली ओढणी पसरवून घ्यायची आणि त्याच्यावर आपल्या अंदाजानुसार डॉट द्यायचे किंवा स्केलने मोजून जरी तुम्ही काढले तरी देखील चालतात. इथे मी एक वारली आर्टची अशी सिंपल सोबर फिगर काढत आहे. म्हणजे ही आपली जी बॉर्डरला जी आपण सगळी डिझाईन्स वापरली आहे ती ही पूर्ण ह्या ओढणीवर अशी मध्ये मध्ये हे बुट्टे मी दाखवणार आहे. म्हणजे त्याला आणखीन छान असं गेटअप येईल. अशा आणखून खूप सुंदर वेगवेगळ्या कलरच्या ओढण्या आहेत. त्याच्यावर पण तुम्हाला अजून सुंदर असं नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. तुम्ही हे माझं चॅनल बघत राहा नेहमी. म्हणजे तुम्हाला असं नवनवीन काहीतरी शिकायला मिळेल. हा इथे एक झाडाचा फॉर्म टाकत आहे आणि मी हा व्हिडिओ थोडा लांब बनवला, पण याच्यामधनं खरं तुम्हाला पूर्णपणे शिकायला मिळेल. हा असा पूर्ण हे पाय असे सगळे मी फॉर्म काढलेले आहेत. तुम्हाला दिसत आहे वेगवेगळे, कुठे घराचा, कुठे झाडाचा, कुठे सूर्याचा, कुठे वारली आर्टचा, कुठे वेगळ्या झाडाचा. आणि हे मी असे कुठला फॉर्म उभा काढला, कुठला आडवा काढला, कुठला उलट्या बाजूला काढला. म्हणजे ही ओढणी आपण कशीही जरी घेतली तरी ती कुठल्याही साईडने बघताना आपल्याला सरळ उलट घेतली किंवा सरळ घेतली असं काही जाणवणार नाही. म्हणजे आपण ज्या साईडला घेऊ त्या साईडला ती सरळच वाटेल. म्हणजे त्यामुळे ते फॉर्म असे मी फिरवून घेतलेले आहे. दोन्ही साईडने बॉर्डर आहेच, फक्त मधल्या फॉर्मचा जो हे केलेला आहे सरळ उलटचा प्रश्न, तो आपण मी फिरवून टाकलेला आहे. त्याच्यामुळे ही ओढणी तुम्ही कशी जरी घेतली या साईडने किंवा त्या साईडने तरी पण ती सुंदरच दिसेल. हे पहा आता बघा, ही असं पूर्ण ओढणी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ जरूर बघा. मला कमेंट्स द्या तुम्हाला आवडली असेल तर. काही तुम्हाला जर सुचत नसेल तर प्रश्न विचारा, मी त्याचे उत्तर नक्की देईल. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझं इंस्टावर देखील याच नावाने अकाउंट आहे, त्याच्यावर तुम्ही मला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला असे सगळे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. याच्यानंतर मी जुन्या जॉकेटवर कसं त्याला छान आपण नवीन करायचं, बाकीच्या ओढण्यांवर कसं डिझाईन्स घ्यायचं, काही असे माझे वेगवेगळे असे बरेचसे व्हिडिओज आधी मी टाकलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला शिकण्यासारखे आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जरूर आठवणीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ आठवणीने बघत राहा. व्हिडिओ लांब जरी असेल तरी तो पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून पूर्णपणे शिकता येईल.
आता ही पूर्ण अशी ओढणी ही कंप्लीट तुम्हाला दिसत आहे. ही तुम्हाला नक्की आवडली असेल. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आठवणीने कमेंट्स द्या. बघा हे असं छान असा मरून कलर आहे याचा. असं छान सुंदर अशी ही ओढणी पूर्ण आपली कंप्लीट झालेली आहे. खूप गोड कलर आहे आणि पेंटिंग केल्यावर खूप सुंदर दिसते ती. बघू शकता तुम्ही असं हे. असं पूर्ण आपण साडी देखील अशी करू शकतो. या डिझाईननी जर तुम्ही साडी केली तर ती फास्ट होईल पण आणि अतिशय सुंदर दिसेल. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला असं त्याच्यातून आनंद मिळेल. तुम्ही स्वतःसाठी बनवा पेंटिंगची ओढणी, साडी, कुर्तीज किंवा गिफ्ट द्यायला बनवा किंवा बिझनेस करायला बनवा. त्याच्यातून तुम्ही नक्की काहीतरी शिका. असे माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.